तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत, जे की महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असतील, संभाव्य असतील आणि त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की 470 पेजेसचे आपण एक PDF तयार केलेली आहे। हे PDF सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे। हे PDF जे आहे आपल्याला 149 मध्येच मिळत आहे। या PDF मध्ये 470 पेजेस आहेत। तर हे PDF जर आपण महाराष्ट्रातील कोणत्याही भरतीची तयारी करत असाल नक्कीच घ्यायचं आहे। घेण्यासाठी काय करायचं आहे, स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे विद्यार्थ्यांनो त्यावर WhatsApp करायचं आहे। केल्याच्या नंतर आपल्याला एक QR कोड दिला जाईल। 149 पेमेंट जसेही होईल PDF आपल्याला लगेच दिले जाईल। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे की संविधानाच्या पहिल्या पानावर खालीलपैकी कशाचे चित्र आहे ते विचारलेलं आहे। पहिल्या पानावर लाल किल्ला, महात्मा गांधी, ताजमहल किंवा अशोक स्तंभ। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे। अशोक स्तंभाचे जे चित्र आहे या ठिकाणी कशावर, संविधानाच्या पहिल्या पानावर असलेले आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय आहे ते। या ठिकाणी भारतीय चलनातील रुपयाचे जे नवीन चिन्ह आहे ते कधीपासून स्वीकारण्यात आलेले आहे। पूर्वी कोणते होते विद्यार्थ्यांनो, पूर्वी असे होते आणि हे जे नवे चिन्ह आहे चलनामध्ये कधीपासून स्वीकारण्यात आलेले आहे, वर्ष 2012, 2010, 2013, 2014। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे। 2010 या वर्षापासून रुपयाचे हे नवीन चिन्ह चलनामध्ये स्वीकारलेले आपल्या सर्वांना दिसून येते। 2000 च्या पूर्वी जेही चलन होते विद्यार्थ्यांनो त्या सर्वांमध्ये हे रुपयाचे चिन्ह आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतरच्या चलनामध्ये हे रुपयाचे चिन्ह आपल्याला दिसून येत नाही। घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय राहणार आहे। एक मिनिट। प्रश्न या ठिकाणी असा आहे की कोणत्या वर्षी $1 जो आहे 1 रुपयाच्या बरोबर होता ते आपल्याला विचारलेलं आहे। $1 जो आहे 1 रुपयाच्या बरोबर। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य कोणता राहणार आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर, ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहणार आहे। 1948 या वर्षी जो आहे $1 1 रुपयाच्या बरोबर होता विद्यार्थ्यांनो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आणि सध्या जर पाहिलं तर $1 जो आहे विद्यार्थ्यांनो $1 सध्या 83 रुपयाच्या बरोबर आहे। म्हणजेच किती पटीने जो डॉलरची किंमत आहे तो वाढलेली दिसून येते आपल्या समोर। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी अल्लापल्ली जंगलातील कोणता वृक्ष महत्त्वाचा आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। या ठिकाणी प्रकार कोणता आहे, अल्लापल्ली हा जंगलाचा प्रकार आहे। तर यातील महत्त्वाचा वृक्ष सागवण, तेंदू, बिजा किंवा पळस। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे। सागवण हा जो वृक्ष आहे अल्लापल्ली जंगलातील अतिशय महत्त्वाचा असणारा दिसून येतो। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की महाराष्ट्रात तपकिरी तसेच करडी मृदा कोणत्या नदींच्या खोऱ्यामध्ये पाहावयास मिळते ते आपल्याला विचारलेलं आहे। तपकी तसेच करडी मृदा ऑप्शनमध्ये आहेत वर्धा, वैनगंगा, गोदावरी, वैनगंगा, तापी, पूर्णा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे। वर्धा व वैनगंगा या नदीच्या खोऱ्यामध्ये तपकिरी तसेच करडी मृदा ही आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे, पराक्रम दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो। दिवसाचं नाव आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पराक्रम हा दिवस। 23 जानेवारी, 28 जानेवारी, 27 जानेवारी किंवा 26 जानेवारी। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे। 23 जानेवारी रोजी जो आहे पराक्रम दिवस हा साजरा करताना आपल्याला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की अडाण कोणत्या जिल्ह्यातील सर्वोच्च जलसिंचन प्रकार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। प्रकाराचं नाव म्हणजेच आहे जलसिंचन प्रकाराचं विद्यार्थ्यांनो काय आहे। एक मिनिट। अडाण हा जलविद्युत प्रकल्प विचारलेला आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो। वाशिम जिल्ह्यातील अडाण हा एक प्रसिद्ध जलसिंचन प्रकल्प असलेला आपल्याला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की प्रार्थना समाजाने कोणत्या क्षेत्रामध्ये बहुमूल कामगिरी केली होती ते विचारलेलं आहे। समाज कोणता आहे, प्रार्थना हा जो समाज आहे या समाजाने। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहणार आहे। वरीलपैकी सर्वच म्हणजे आंतरजातीय विवाहास मान्यता किंवा यामध्ये बहुमूल कामगिरी केलेली आहे। विधवा विवाह यामध्ये देखील बहुमूल कामगिरी केलेली आहे। अस्पृश्यता निर्मूलन यामध्येही प्रार्थना समाजाने बहुमूल कामगिरी केलेली आपल्या सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय राहणार आहे।
या ठिकाणी भारतामध्ये कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते विचारलेलं आहे. राज्य नाही, कमी साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे? दादर नगर हवेली, पुदुचेरी, दिल्ली किंवा लक्षद्वीप. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. दादर नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश सर्वात कमी साक्षर असताना आपल्याला भारतामध्ये दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की लोकमान्य टिळक एक कोणत्या प्रकारचे नेते होते ते आपल्याला विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत लोकमान्य टिळक यांनी कोणत्या प्रकारचे होते? जहालवादी, साम्यवादी, मौळवादी किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. जहालवादी प्रकारचे जे आहे लोकमान्य टिळक हे असताना आपल्या सर्वांना दिसून आलेले आहेत. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? केंद्रशासित प्रदेशाचे नाव दादर नगर हवेली. पोर्ट ब्लेअर, दमण, सिल्वासा किंवा करवती. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. सिल्वासा ही जी राजधानी आहे केंद्रशासित प्रदेशाची असताना आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न असा आहे की रेणुका देवी संस्थान कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते? रेणुका देवी हे संस्थान. तर तालुके आहेत माहूर, कळमनुरी, पूर्णा किंवा सोनखेड. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे. माहूर तालुक्यामध्ये रेणुका देवी संस्थान हे स्थित असलेले आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की भारताने पृथ्वीवरील एकूण किती टक्के भाग व्यापलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. भारत देशाने पृथ्वीवरील एकूण किती टक्के भाग व्यापलेला आहे? 2.4, 3%, 2.1 किंवा 2.8%. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 2.4% भाग जो आहे आपल्या देशाने पृथ्वीवरील व्यापलेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेले आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते? मनाचे श्लोक, दासबोध हे 2 ग्रंथ. तर ऑप्शन्समध्ये आहेत संत तुकाराम, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकडोजी महाराज. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे. समर्थ रामदास महाराज यांनी जे आहे मनाचे श्लोक तसेच दासबोध हे दोन्ही ग्रंथ लिहिलेले आहेत. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणकोणत्या वन औषधी दिसून येतात ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या? चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये कडुलिंब, आवळा, सिकाकाई किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. वरीलपैकी सर्वच म्हणजे सिकाकाई, आवळा, कडुलिंब हे सर्व जे वनस्पती आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा जो समावेश आहे भारतातील कोणत्या राज्यात झालेला आहे ते विचारलेलं आहे. कशाचा समावेश विचारला? तर सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा समावेश कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हरियाणा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य राहणार आहे. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा समावेश झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे विद्युत निर्मिती सर्वात जास्त प्रमाणामध्ये खालीलपैकी कशापासून केली जाते ते आपल्याला सांगायचं आहे. विद्युत निर्मिती जी आहे सर्वात जास्त. तर ऑप्शन्समध्ये आहेत सौर ऊर्जा, जल ऊर्जा, कोळसा किंवा पवन ऊर्जा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. कोळशापासून जे आहे भारतामध्ये सर्वात जास्त विद्युत निर्मिती केलेली आपल्याला दिसून येत असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे पालकाच्या भाजीच्या पानामध्ये खालीलपैकी कशाचे प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त असते? भाजी आहे पालकाची, यांच्या पानामध्ये कर्बोदके, प्रथिने, लोह किंवा कॅल्शियम. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. लोहाचे प्रमाण जे आहे विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त पालकाच्या भाजीच्या पानामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील. या ठिकाणी शीख धर्माची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. धर्म आहे शीख हा धर्म. गुरु नानक, गुरु गोविंद सिंग, गुरु आनंद किंवा गुरु रामदास. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. गुरु नानक यांनी जे आहे शीख धर्माची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते किंवा पाहाव्यास मिळालेली आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी सीमा सुरक्षा दल असे खालीलपैकी कशास किंवा कोणास म्हटले जाते ते विचारलेलं आहे. जे सीमेची सुरक्षा करतात आपल्या भारताच्या तर त्यांना काय म्हणतात? BSF, BJP, BCG किंवा DIG. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे. BSF असे जे आहे विद्यार्थ्यांनो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याचा जो फुल फॉर्म आहे तो होतो आणि त्यांनी जे आहे सीमा सुरक्षा दल या नावाने ओळखले जात असतात. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की खैरापासून कात तयार करण्याचा जो कारखाना आहे ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेला आहे.
खैरापासून काच तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यात आहे. तर नेमका तो कोणत्या ठिकाणी आहे विचारलेला आहे. डहाणू रोड, माणगाव, पारसनगर किंवा क्रांतीनगर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. डहाणू रोड या ठिकाणी जो आहे खैरापासून काच तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित झालेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी रत्नभूमी या नावाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखतात ते आपल्याला सांगायचं आहे. रत्नभूमी या नावाने. तर ऑप्शनमध्ये आहेत रत्नागिरी, जालना, परभणी किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. रत्नागिरी या जिल्ह्याला रत्नभूमी या नावाने ओळखले जात असते. का ओळखले जात असते पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. रत्नभूमी या नावाने रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या कारणास्तव ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. आता रत्नभूमी नावाने रत्नागिरी जिल्ह्याला ओळखली जाते, पण कोणत्या कारणास्तव आपल्याला उत्तरामध्ये आहे विद्यार्थ्यांनो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थोर व्यक्ती तसेच थोर व्यक्ती जन्मास आल्या कारणास्तव रत्नभूमी नावाने रत्नागिरी जिल्ह्याला ओळखले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी जमिनीला सरकारची मालकाची मर्जी नसेल तरीही कोण खरेदी करू शकते ते आपल्याला विचारलेलं आहे. एखादी जमीन जर कुणाला हवं असेल आणि मालकाची मर्जी नसेल तरीही या दिलेल्या पर्यायापैकी कोण खरेदी करू शकते. केंद्र सरकार, राज्य सरकार, वरीलपैकी दोन्ही किंवा राष्ट्रपती. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. जो आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जे आहे कोणतीही जमीन कधीही मालकाची मर्जी नसेल तरीही खरेदी करू शकत असतो. त्या एरियामध्ये जो जमिनीचा भाव आहे विद्यार्थ्यांनो तो भाव जो आहे त्या ठिकाणी दिला जात असतो त्या शेतकऱ्यांना किंवा कोणीही मालक असेल त्या जमिनीचा. आणि ती जमीन जी आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मालकाची मर्जी नसेल तरीही घेत असतो किंवा घेऊ शकतो असा अधिकार संविधानाने दिलेला आहे. घेऊया पुढचा प्रश्न. भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडतो विचारलेलं आहे. सर्वात जास्त पाऊस पडणारे राज्य. मेघालय, मणिपूर, महाराष्ट्र, आसाम. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. मेघालय या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असतो आणि त्याच कारणास्तव या राज्याचे जे नाव आहे विद्यार्थ्यांनो मेघालय असे ठेवण्यात आलेले आहे. मेघा म्हणजे काय, तर मेघा म्हणजेच पाऊस असताना आपल्याला दिसून येतो. तर या कारणास्तव विद्यार्थ्यांनो राज्याचे नाव मेघालय ठेवलेले आहे. पाऊस जास्त पडतो या कारणास्तव. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वात मोठे राज्य या ठिकाणी सर्वात मोठे तर नाही, आपल्याला सिंपली पाहून घ्यायचं की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश आहे. 70, 75, 80 आणि 60. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे. 75 जिल्ह्याचा समावेश जो आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झालेला आहे. तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या महाराष्ट्राच्या या ठिकाणी तुलना केली या राज्याची तर दुप्पट आपल्याला जिल्हे दिसून येतात उत्तर प्रदेश राज्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये 36 आहेत तर लगभग दुप्पटच आहेत उत्तर प्रदेश राज्यामध्ये जिल्ह्यांची संख्या. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की पिकांसाठी पाणी देण्याची सर्वात कार्यक्षम पद्धत खालीलपैकी कोणती आहे. जो पिकांना पाणी दिले जाते त्यासाठी कार्यक्षम किंवा सर्वात चांगली जी पद्धत आहे ती कोणती आहे पाणी देण्याची. तुषार, ठिबक, फवारा किंवा प्रवाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. ठिबक ही जी पाणी देण्याची पद्धत आहे पिकांना ती सर्वात जास्त कार्यक्षम असलेली आपल्याला दिसून येत असते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडण्याचा जो निर्णय आहे ते कोणत्या ठिकाणी घेतला होता. निर्णय विचारलेला आहे कोणत्या ठिकाणी घेतला होता हिंदू धर्म सोडण्याचा. महाड, येवला, नाशिक किंवा महू. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहणार आहे. येवला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माला सोडण्याचा जो निर्णय होता तो घेतलेला आपल्याला दिसून येतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की काळे पाणी ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहे. कोणती. कादंबरीचे नाव म्हणजेच काळे पाणी ही प्रसिद्ध कादंबरी विचारलेली आहे. लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, महात्मा फुले किंवा विनायक सावरकर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे. विनायक सावरकर यांनी जे आहे काळे पाणी ही प्रसिद्ध कादंबरी आपल्याला लिहिलेली दिसून येत असते. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी जे 470 पेजेसचे PDF तयार केलेले आहे हे PDF घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. व्हॉट्सअप केल्याच्या नंतर आपल्याला काय आहे एक QR कोड दिला जाईल. यावर 149 पेमेंट झाले की विद्यार्थ्यांनो लगेच ती PDF आपल्याला दिली जाईल ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्यायची आहे.
तर हा सुपर क्लास जर आवडला असेल तर एक लाईक व चॅनल सबस्क्राईब आपण नसेल केले तर ते पण करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.